हां बोला सर, कुठून आले म्हणले आपण? मी वणी हां घनश्याम पाटील. हो हे डाके साहेब हो भिडी हो तालुका देवळी जिल्हा वर्धा. बर गजाननरावजी बेताल बर कोल्हापूर हां तालुका देवळी जिल्हा वर्धा. बरं. तर तुम्ही आता हे प्लॉट जो आहे आमचा, तर हा जो NVRD म्हणजे नवरदेव 48 हां शॉर्टकट NVRD, तर याची जी ॲग्रोनला पण हे थोडंसं पेपरवर सुद्धा तुम्ही माहिती पाहिली असेल, कृषी अधिकाऱ्यांनी फोटो वगैरे, हो आणि इथं तुम्ही बघायला आता लाईव्हमध्ये. हो तर हा जो प्लॉट आहे त्याचं एक झाड तुम्ही उपटलं, हो. तर त्याला फांद्याची संख्या किती असेल आणि घाट्याची संख्या किती असेल हे तुम्हीच सांगा मला. असंख्य फांद्या केलेल्या, फांदीवर फांदी फांदीवर फांदी केलेली आहे. फांदीला उपफांद्या उपफांद्याला उपफांद्या फांद्या आलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये घाट्याची संख्या सुद्धा किमान 1000च्या वर आहे पाहिजे. आहे ना, 1000च्या वर भरपूर आहे. आणि अजून त्याला 1-2 घाटे लागतातच, ओल आहे त्याच्यात. तर तुम्हाला आता एवढं घाटे म्हणल्यानंतर हे तरी कसं आहे, काठच झाड काढलं आपण, आणि कसं आतमध्ये तरी एकात एक झाडं गेली. हे आता हे इथं पाणीसुद्धा ओल थोडा कमी आहे, आतमध्ये बरीच म्हणजे कुठं कुठं ओल जास्त आहे, अजून घाटे असतील. पण आता आपल्याला फिरायला म्हणजे खार वगैरे जास्त लागते. तर एका एकरमध्ये आपण दरवर्षी 12 ते 22-23 पर्यंत काढतो. तर यावर्षीसुद्धा तेवढाच निघेल की नाही हे तुम्ही सांगा मला. नाही होऊ शकते. हां, फांद्याची संख्या बघितला, झाडाला घाट्या बघितल्या तर नक्कीच तो 100% ॲव्हरेज देईल. हां, ही आहे व्हरायटी URUB प्रक्रियायुक्त. आणि एकदा पेरली तर पुढच्या वर्षी पेरता येत नाही, URUB करूनच पेरावं लागते. त्यामध्ये उत्पादन शक्ती वाढवणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, त्याच्यानंतर उगवण शक्ती 100% करणे आणि बलवान बनवणे. URUBची प्रक्रिया ही फक्त तुम्हीच हो, आम्हीच करू शकतो. दुसरे कोण नाही नाही नाही, आम्ही स्वतःच करतो. आणि त्यामध्ये काही केमिकल आहे, सेंद्रिय आहे, दोन्ही प्रकारे आहे. त्याच्यामुळं आपल्याला एकदाच पेरता येते, परत नाही पेरता येत. तर URUB प्रक्रिया आपण सर्व व्हरायटीला आता केलेली आहेत. सोयाबीन, तूर, हरभरा, तीळ या तिन्हीला केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे चांगल्या प्रकारे रिझल्ट आहेत. आणि या प्रक्रियेमुळं रोगराई कुठलीही येणार नाही, एकही झाड मरणार नाही. एवढ्या प्लॉट म्हणजे तुम्ही बघितलं का एकतरी झाड आतापर्यंत? एवढे आपण 3 प्लॉट बघितले, एकतरी झाड आहे का? आणि खतामध्ये सुद्धा फक्त रासायनिक खताच्याच बॅगा 50 किलोच्या द्यायच्या, 10-26 DAP वगैरे. बाकी तुमचं 10 किलोची म्हणजे मायक्रोटन याला काही गरज नाही. हां, मायक्रोटनची 10 किलोची, सल्फरची, मॅग्नेशियम, कॅल्शियम काहीच द्यायचं नाही. आणि कीटकनाशकामध्ये सुद्धा फक्त काय इमामेक्टिन, क्लोरोपायरिफॉस, परफेक्ट सुपर असं म्हणजे कीटकनाशक द्यायचं. बाकी जे आहेत विद्राव्य खतं वगैरे 052-30 वगैरे, 19-19 मायक्रोन्यूटन्स, टॉनिक वगैरे असं काहीही बुरशीनाशक वगैरे काही द्यायचं नाही URUB प्रक्रिया केल्यामुळं. नाही ते सर्व पैसे तुमचे आता वाचायले. तर कशी वाटते? ठीक आहे मग, सुंदर आहे. समाधानी आहात तुम्ही येऊन? किती अंतरावरून आले तुम्ही? आम्ही आलो 150 किलोमीटर आलो आम्ही. ठीक आहे, धन्यवाद.